नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. अभंग रचुनी नेले संतांनी भक्ती मार्गाकडे, कथा कादंबरी चरित्र देते मार्गदर्शनाचे दडे. दुनियेची सफर शक्य झाली आहे प्रवास वर्णनामुळे, आयुष्यात नेमके जगावे कसे हे समजते सुभाषितामुळे. भाषा कुठलीही असो, साहित्य असे त्याचा गाभा, मानवी मनाला प्रसन्न करते, हीच साहित्याची प्रभा, ही साहित्याची प्रभा. खरंच वाङ्मय, साहित्य, लिटरेचर यात इतकी जबरदस्त ताकद आहे की ती मानवी मनाला प्रसन्न तर करतेच, त्याचबरोबरीने मनोरंजन आणि उपदेशाचंही कार्य करते. जसं गावामध्ये झाडाच्या पारावर बसून आपण छान गप्पा मारतो, अगदी तशाच गप्पा आज आपण सखीच्या मंचावरही मारणार आहोत, आणि त्याही साहित्यिक गप्पा. बघूयात आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे साहित्याच्या पारावर. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ख्यातनाम साहित्यिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. नमस्कार मंजुषाताई, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. आज इतका छान विषय आहे आणि मंजुषाताई आपल्याबरोबर आहेत, तेव्हा त्यांची प्रथमतः आपण ओळख करून घेऊयात. मंजुषाताई या प्रसिद्ध साहित्यिका तर आहेतच, त्याचबरोबरीने साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रकाश वाटा या संस्कृत अनुवादासाठी त्यांना मिळालेला आहे. विद्यारत्न, कैलासवासी वि. द. सर्जे गुरुजी प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, त्याचबरोबरीने द्वारका प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासकीय अधिकार पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्य, कला, संस्कृती, प्रशासक या अनेकविध क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलंय. सध्या त्या राजपत्रित अधिकारी वर्ग 1 महाराष्ट्र राज्य येथे कार्यान्वित आहेत. मंजुषाताई, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत करते. धन्यवाद. आज या छान विषयाला अनुसरून एक सर्वात आधी प्रश्न विचारावासा वाटतो की प्रकाश मार्गा हा या नावाने आपण जो प्रकाश वाटा या मराठी पुस्तकाचा अनुवाद केलाय, तर असं बघायला मिळतं, त्यासाठी सर्वात आधी आपलं खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि असं चित्र दिसतं की साधारण मराठी पुस्तकांचे अनुवाद केले जातात, परंतु आपण हा फार मोठा स्तुत्य उपक्रम केला की संस्कृत मराठी करणं हे तसं सोपं आहे, पण हे पुस्तक मराठीत आहे आणि आपण संस्कृत अनुवाद केलाय, तर हे आपण कसं साध्य केलं? इतकी मोठी गोष्ट कशी काय जमली, काय सांगाल? खरं सांगायचं तर भाषा या उगमापासून पुढे अशा विस्तारित होत जातात. भारत तर जगातला सगळ्यात मोठा असा देश आहे की जिथे भाषांची विपुल समृद्धी आहे, आणि त्यात संस्कृत भाषा ही गंगोत्री आहे. तिच्यापासून सगळ्या भाषा निर्माण झाल्या. त्यामुळे संस्कृतातून अन्य सगळ्या भाषांमध्ये देशी विदेशी नेहमीच अनुवाद होत असतात. पण माझा उद्देश हा अन्य भाषांमधनं सुद्धा संस्कृतकडे कुठेतरी आपण आपल्या आजीकडे जाऊन यावं, तसं अन्य भाषांनी सुद्धा कधीतरी तिच्यामध्ये व्यक्त व्हावं, तिच्या भावना समजून घ्याव्यात असं वाटलं. आणि समाजाला समकालीन साहित्य जे आहे ते संस्कृतमधनं वाचायला मिळावं. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला आक्षेप घेतले जातात की संस्कृत म्हणजे खूप प्राचीन साहित्य आहे, हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेलं, आता कोण लिहितं याच्यामध्ये, कोण वाचतं? तर मला असं वाटतं की त्याचं सकारात्मक उत्तर आपण द्यावं, म्हणून मी हा प्रयोग केला. 2011 साली श्यामच्या आईचा संस्कृत अनुवाद प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर अनेक अनुवाद झाले, आणि आता प्रकाश मार्गा हा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या चरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. खरं तर हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मराठी भाषेसाठी सुद्धा, की मराठीतली ही पहिली साहित्यकृती आहे जिच्या संस्कृत अनुवादाला साहित्य अकादमी मिळाले. क्या बात आहे. खूप खूप आम्हाला सुद्धा सगळ्यांना याचा प्रचंड अभिमान वाटतो की खरंच संस्कृत तुम्ही म्हणलात तसं की खरंच गंगोत्री आहे, आणि हा प्रचार प्रसाराचं कार्य तुम्ही खूप छान पद्धतीने केलंय. आपण उल्लेख केलात की श्यामस्य माता हेही तुमचं पुस्तक प्रसिद्ध झालं, आणि मला सांगायला खूप छान वाटतंय की आता 9वीच्या संस्कृतच्या पुस्तकात मनसह स्वच्छता नावाचा जो पाठ आहे तो डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी लिहिलाय. आपल्या सगळ्या मुलांना हा पाठ माहिती आहे. आता अजून एक प्रश्न मनात येतो की हाच प्रयोग करता करता फार महिलांचा लाडका विषय उखाणे जे फार घेतले जातात लग्नाच्या वेळेला वगैरे, आणि हा प्रयोग करताना तुम्ही फार छान गोष्ट केलीत की मराठी
आणि संस्कृत हम्म. असं द्विभाषात्मक पुस्तक आपण लिहिलंय. त्यात अनेक उखाणे आहेत. तर नेमकी त्याच्या मागची भूमिका काय आहे आणि त्याचा एखादा छान आम्हाला उदाहरण ऐकायला निश्चित आवडेल. नक्की. संस्कृतातलं अभिजात साहित्य आणि लोकसाहित्य प्रादेशिक भाषांमधलं याचाही ताळमेळ कुठेतरी घातला गेला पाहिजे असं मला वाटायचं. कारण लोकसाहित्य हे लोकांच्या हृदयाला भिडणारं असतं तात्काळ, आणि अभिजात साहित्याकडे त्यांना वळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. संस्कृतमध्ये उखाणे हा साहित्य प्रकारच नाही आहे. पण मी विचार केला की विद्यार्थिनी माझ्या अनेक वेळेला म्हणायच्या की मॅडम तुम्ही किती छान संस्कृतात उखाणे घेता, पण आम्हाला रचता येत नाही, तर आमच्यासाठी काहीतरी मिळेल का असं तयार करून. तर एके दिवशी मनात आलं की ठीक आहे, आपण उखाणे करूयात. आणि जवळपास 500 उखाणे पुरुषांनी घेण्याचे सुद्धा आणि महिलांनी घेण्याचे सुद्धा असे एकत्रित केले, रचले गेले ते. आणि त्याचा म्हणजे इतकं सुंदर तो प्रयोग झाला की माझ्या विद्यार्थिनी लग्नामध्ये आम्हाला फक्त तेच द्या बाई, आम्हाला काही नका, आशीर्वाद आणि तुमचं उखाण्यांचं पुस्तक. तर मी जेव्हा हा प्रयोग केला तेव्हा त्याच्यानंतर लग्नकार्यामध्ये सुद्धा लोकांनी टॉवेल टोपीच्या ऐवजी म्हणजे अशा प्रकारची पुस्तकं देऊ केली आणि इतका तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. तर उदाहरणच जर द्यायचं म्हटलं तर उखाणे हा बाईच्या जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी असतो की तिच्या जीवनात आलेली व्यक्ती, त्याच्याबद्दल बोलण्याची संधी तिला जेव्हा मिळते तेव्हा ती उखाण्यातनं प्रकट होते. आणि मला वाटतं पुरुषसुद्धा. तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे चैताली की या पुस्तकात उखाणे पुरुषांनी घेण्याचे जे आहेत तिथून सुरुवात केलेली आहे. तर एक उदाहरण सांगते की संस्कृत भाषायां वीणायाः कृते शब्दः विद्यते तंत्री डॅश एव मम गृहमंत्री. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्हाला मराठीतही अनुवाद सांगा. अगदी. म्हणजे त्याची अधिक मजा घेता येईल. अगदी. संस्कृत भाषेमध्ये वीणेसाठी शब्द आहे तंत्री आणि हीच माझी गृहमंत्री असा तो तिचा गौरव करतोय. आणि स्त्रीनी घ्यायचं म्हटलं तर मानव जीवने उपयुक्तम भवती शिक्षणम डॅश मम करोतु सन्मान रक्षणम. वा. माणसाच्या जीवनात उपयुक्त असतं शिक्षण आणि डॅश रावांनी माझ्या सन्मानाचं करावं संरक्षण, असा तो अर्थ आहे. खूप छान. इतकं मधुर आणि लालित्यपूर्ण शब्दरचना आपण केली आहेत की ते भाषा ऐकतानाही खूप छान वाटतं. आणि तुम्ही आत्ता जस्ट काही सेकंदापूर्वी म्हणालात की लग्नामध्ये टोपी आणि या गोष्टी देण्याऐवजी आपलं पुस्तक दिलं गेलं. मला असं वाटतं खरंच वाचन संस्कृती जपण्याच्या दृष्टीने अगदी. उचललेलं हे फार मोठं पाऊल म्हणता येईल. अगदी. याच अनुषंगाने विचार असं वाटतं की संस्कृतचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हे मराठी बरोबरीने संस्कृतलाही साहित्याला वाव मिळाला म्हणून आपण अनेक प्रयोग केलेले आहेत. तर ते नेमके कुठले आहेत ते आम्हाला सांगा. मी 2002 साली शासन सेवेमध्ये रुजू झाले. त्यावेळेला अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात असताना मुलांना गोडी लागावी आणि विषय बंद पडू नये, अगदी 100 वर्षापूर्वी सुरू झालेला हा विषय बंद पडण्याच्या तयारीत असताना मग वेगवेगळे प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग म्हणजे हिंदी लोकप्रिय गीतांचा संस्कृत अनुवाद. म्हणजे जो आता आपण डी नॅशनलवरती आत्ता नव्याने उपक्रम तो पाहतो, पण मी हा 2002 साली जवळपास 100 गीतांचा संस्कृत अनुवाद केलेला होता. आणि तो माझ्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये ती गीतं सादर केली. आणि इतका सुरेख उपक्रम झाला की त्यावेळेसचे आमचे प्राचार्य अतिशय खुश झाले आणि आमच्या विषयाला, त्यावेळेला संस्कृत विषयाला विद्यार्थ्यांची अक्षरशः अशी रांग लागली की आम्हाला शिकायचं हे इतकं सोपं आहे का. तर हा प्रयोग माझ्या मते खूप चांगला होता. मग पुढे आम्ही संस्कृतसाठी वेगवेगळे प्रसार प्रचाराची माध्यमं म्हणून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेणं असू देत किंवा वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं असू देत, विद्यार्थ्यांचे जवळचे प्रश्न संस्कृतातून कसे सोडवता येतील, इतकंच नाही तर त्यांच्या रोजगारासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले की विद्यार्थ्यांनी संस्कृत शिकून बाहेर पडल्यानंतर त्यांना कुठेतरी पोट भरण्याचं साधन म्हणून ही भाषा कामी येते की नाही, यासाठी पण आम्ही सगळे प्रयोग केले. माझे कित्येक विद्यार्थी आज PhD ज्यांनी केली आणि करतात आहेत तेही अशा नाविन्यपूर्ण विषयाकडे झुकलेले आहेत. तर खूप छान वाटतं की असे वेगळे प्रयोग आणि अशा आपल्या प्राचीन भाषेमध्ये करताना. क्या बात आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की असे प्रयोग करताना तुम्ही 100हून अधिकही गाणी संस्कृतमध्ये रचलेत. तर त्याच्या आम्हाला 2 ओळी ऐकायला मिळतील का? आम्हाला फार आवडेल. नक्की. हिंदीमधलं तेरा मेरा प्यार अमर हे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं गाणं आहे. तर त्याच्या 2 ओळी मी गुणगुणते. तव मम प्रेमामरम
तथापि मनसि भवति भयं तव मम प्रेमामरं तथापि मनसि भवति भयं मम जीवन साथी कथय हृदयं स्पन्दति किं वारं वारं. वा, तुमचा आवाजही खूप सुंदर आहे आणि ऐकताना आम्ही ते मनातल्या मनात हिंदीत गुणगुणत होतो. खरंच म्हणजे साहित्य भाषा कुठलीही असू दे, त्याचा ठेवा आपण जतन केला पाहिजे आणि जो तुम्ही खूप छान पद्धतीने जतन करता आहात. तुम्ही त्याचबरोबरीने राष्ट्रगीताचा अनुवादही केलेला आहे, तर त्याबद्दल नाही, राष्ट्रगीतापेक्षा मी आता राष्ट्रभक्तीपर परवा म्हणजे संस्कृतातून अशी गीतं सुद्धा लिहिली जातात की नाही. बऱ्याच वेळेला असं आपण खूप प्राचीन काळातली गीतं गुणगुणतो आणि खरं सांगायचं तर राष्ट्रभक्तीपर गीतं ही कोणत्याही काळामध्ये नव्या पिढीमध्ये ती राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी अत्यावश्यक असतात. राष्ट्रभक्तीची भावना आपण जगाला दिली आहे बरं का, कारण आपल्याकडे वेदांमध्ये राष्ट्रभक्तीपर आपल्याला कवनं आढळतात. म्हणजे पृथ्वी सूक्त हे अथर्ववेदाचं इतकं गौरवित झालेलं सूक्त आहे की ज्याच्यामध्ये 64 ऋचांमध्ये पृथ्वीच्या संदर्भातल्या किंवा या आपल्या समग्र भूतलाच्या संदर्भातली राष्ट्रभावना जागृत झालेली आहे. मग परवाच एकांनी मला विचारलं की का हो, आता लिहिली जातात का देशभक्तीपर गीतं संस्कृतमधनं? तर म्हटलं का नाही, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील संस्कृतातनं जयोस्तुते जयोस्तुते हे आपल्याला माहितीच आहे की त्यांनाही नकळत ते संस्कृतातून तिची आळवणी करायची होती. आणि परवाच मग त्या निमित्ताने मी लिहिलेलं जे आहे त्याचं एक कडवं आपल्यापुढे सादर करते. जीवेयं देशार्थमहं कार्यमिदं मे देशव्रतं मनसि भक्तिः देशस्य देशप्रेमहि व्यापृतं कणे कणे जने जने प्रसरतु भारती क्षणे क्षणे कणे कणे जने जने प्रसरतु भारती क्षणे क्षणे विश्वगुरुः भारत भवनं भवतु इदं मे देशव्रतं जीवेयं देशार्थमहं कार्यमिदं मे देशव्रतं मनसि भक्तिः देशस्य देशप्रेमहि व्यापृतं देशप्रेमहि व्यापृतं. वा वा, खूपच छान आपण गाता आहात आणि ही भाषा ऐकताना आम्हाला खूप छान वाटतंय. तुमच्याबरोबर अशाच साहित्यिक गप्पा आपण सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे साहित्याच्या पारावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम. ब्रेकपूर्वी आपण त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि आता असं विचारावंसं वाटतं की आत्ता मंजुषाताई तुम्ही ज्या पदावर कार्यान्वित आहात, कार्यरत आहात, तर त्या दृष्टीने विचारावंसं वाटतं साहित्याच्या दृष्टीने, भाषेच्या दृष्टीने आपल्याला अशी संधी मिळू शकते का? शासकीय सेवेमध्ये अशी कुठली कुठली पदं आहेत की जिथे आपण काम करू शकतो? अगदी. बऱ्याच वेळेला आपल्याला पालकांना, शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की भाषा विषय घेऊन आपण MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षासुद्धा उत्तीर्ण होऊ शकतो. कारण हा मुख्य विषय ठेवून उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण कमी असलं तरी तिकडे खात्री अधिक असते, कारण खूप अशी रांग नसते त्या विषयांसाठी, अभ्यासक कमी असतात. त्यामुळे मी सुद्धा MPSCतून राज्यामध्ये सर्वप्रथम आलेली आहे आणि तेही संस्कृत विषय घेऊन. तर मला खूप अभिमान वाटतो की शासनामध्ये अशा अनेक सेवा आहेत. म्हणजे जसं मी प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले आहे, भाषा संचालनालयामध्ये अशा प्रकारची काही पदं आहेत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच्यात जाता येतं. इतकंच नाही तर UPSC सारख्या परीक्षांमधनं आपण IAS या सर्वोच्च सनदी अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत आपण पोहोचू शकतो. आताचा म्हणजे भाग आपण पाहिला तर UPSCमध्ये टक्का वाढतो आहे. वेगवेगळ्या भाषा घेऊन मुलं त्याच्यातून उत्तीर्ण होत आहेत आणि संस्कृत भाषेमधनं उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी, पालकांनी या बाबतीत थोडंसं जागरूक राहून जर आपल्या मुलांना भाषेची आवड असेल, इतकंच नाही तर आपल्या परराष्ट्र खात्यांमध्ये दुभाषिक या पदांवर सुद्धा खूप चांगल्या संधी असतात. इतिहास, भाषा, संस्कृती, कला या वेगवेगळ्या आपल्या
विभागांमध्ये विद्यार्थ्यांना त्यातून पुढे चांगल्या संधी मिळू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की MPSC UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी भाषा विषय घेऊन वळावं आणि मराठी असू देत किंवा संस्कृत असू देत किंवा इतर त्यांची कुठली प्रादेशिक भाषा, तर खरोखर त्यांना त्यात नक्कीच यश मिळेल अशी मला खात्री वाटते. मंजुषाताई, तुम्ही साहित्यिक गप्पा मारता मारता आम्हाला खूप छान मोलाचं मार्गदर्शन करून गेलात की बरेच वेळेला पालकांचा दृष्टिकोन किंवा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अर्थात असा असतो की आम्हाला मार्क मिळाले संस्कृतमध्ये की पुरे, पण तुम्ही म्हणालात तसं भाषेची गोडी असेल तर निश्चित आपण याच्यात पुढे जाऊ शकतो. तुमचा हा सल्ला खूप मोलाचा आहे आमच्या सगळ्यांसाठीच. आता अजून एक प्रश्न मनात आहे की संस्कृत बरोबर तुमचं मराठी भाषेवरही तितकंच प्रभुत्व आहे आणि मराठीतला आपला फार आवडीचा विषय आहे तो काव्य प्रकार. आपल्या नावावर विश्वविक्रम झालाय काव्याच्या बाबतीत, तर कवितेचे नेमके कोणकोणते विषय आपण हाताळता? अगदी. मराठी तर अर्थात मातृभाषा आहे, संस्कृत माझा श्वास आहे आणि मराठी माझा ध्यास आहे. वा. दोन्ही भाषा, हिंदीतही मी लिखाण करते, पण मराठीच्या बाबतीत काव्यप्रकार हाताळतेच, त्याबरोबर ललित, वैचारिक हेही सगळे प्रकार लिहिले जातात. सरस्वतीचा कुठेतरी आशीर्वाद असल्याशिवाय साहित्य हे निपजत नाही असं मला वाटतं. कारण सर्जनशीलता ही आतून बाहेर यायला लागते, बाहेरून आत नाही. मला रवींद्रनाथांचं एक वाक्य नेहमी आठवतं की ते विद्या आणि कला या दोन शब्दांचे अर्थ सांगताना नेहमीच म्हणत असत की विद्या ही बाहेरून आत ग्रहण करण्याची गोष्ट आहे, तर कला साहित्य हे प्रकार आतून बाहेर आविष्कृत होण्याच्या प्रकार आहेत. तर मराठीच्या काव्यांमध्ये जवळपास 36 प्रकारचे सगळे लिखाण माझ्या हातून होत राहतं. अगदी ओव्या, अभंग, पोवाडे, गवळणी, शाहिरी पोवाडे लिहिताना बाकीचे म्हणजे लावण्यासुद्धा लिहिल्या गेलेल्या आहेत आणि या कवितांचे विषय अगदी सगळे विषय स्पर्शून येतात. निसर्ग हा माझ्या कवितेत अगदी सहज येऊन बसतो, जणू एखादं मूल आपल्या आईच्या मांडीवरती सहज विसावावं ना, तसे साहित्य, फुलं, पानं, निसर्ग हे सगळं एकरूप होऊन जातं आणि या रचना होतात म्हणजे न ठरवता अगदी सहज होतात. चित्र बघितल्यानंतर अनुक्षणी काव्य स्फुरतं, एखादा शब्द मनात आल्याच्यानंतर अनुक्षणी काव्य येतं. आणि आता खूप वर्षांचं माझं व्रत आहे की किमान एक कविता रोजची आणि हजारो रसिक वाचकांपर्यंत त्या माझ्या कविता पोहोचत असतात. मी कवितेच्याच माध्यमातून त्यांना भेटत असते. सुप्रभात, शुभसंध्या ह्यापेक्षासुद्धा माझी रोजची एक कविता, सगळेजण आतुरतेने त्या कवितेची वाट पाहतात. आणि गतवर्षी याचा विश्वविक्रम झाला. अत्यल्प कालावधीमध्ये सर्वाधिक मराठी काव्यरचना माझ्या नावावर नोंदवल्या गेल्या आहेत आणि या निमित्ताने राजभवनाने फार मोठा सन्मानही ठेवलेला होता. तर मला वाटतं की मराठी भाषेला विश्व पातळीवरती अशा प्रकारचा गौरव मिळवून देताना मला माझं योगदान देता आलं, यातच मला खूप मोठं समाधान वाटतं. आपण भाषेचं ऋण हे खरं तर कधीच फेडू शकत नसतो, जसं आईचं ऋण नाही फेडू शकत. कारण भाषा ही माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. माझ्या मते भाषा आणि हास्य ह्या देवाने दिलेल्या माणसाला वेगळ्या मौलिक अशा देणग्या आहेत. हास्य कोणीही करू शकत नाही माणसाव्यतिरिक्त, कुठलाही प्राणी हसत नाही. आणि साहित्य हे सुद्धा आपल्यालाच म्हणजे भाषेच्या माध्यमातून आपण जे व्यक्त होतो ते देखील फक्त मानवालाच मिळालं आहे. तर मी अशी प्रकट होत राहते. साहित्य माझ्या बरोबरीला असतं, माझ्यासोबत कायम चालतं फिरतं असतं ते. आणि कधी कधी तर असं वाटतं की काही प्रतिक्रिया अशा मिळतात की तुम्ही आणि साहित्य काही वेगळं आम्हाला वाटतच नाही. आणि माझं पुढचं जीवन ध्येयसुद्धा खरोखर भारतासाठी साहित्याचा इतका मोठा ठेवा मला निर्माण करून ठेवायचा आहे की माझ्या भारताचा गौरव साहित्यातून मला प्रतिबिंबित करायचा आहे. वा, तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी खूप मनापासून आम्ही शुभेच्छा देतो. आणि खरंच म्हणजे रोजच्या रोज एक कविता रचायची म्हणजे वर्षातले 365 दिवस तुम्ही काव्य रचताय, ही अविरत ध्यासाची गोष्ट आहे आणि ही सेवा आहे मला वाटतं अगदी. साहित्याच्या दृष्टीने, आणि ती आपल्याकडून होते आहे. तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही वेगवेगळे काव्य प्रकार हाताळले, तर ओवी हा तसं बघायला गेलं तर पारंपरिक आपला प्रकार आहे, तर आम्हाला ओवी ऐकायला मिळेल का एखादी? नक्की. जात्यावर दळते ग जोंधळ्याचं पीठ बाई,
विठुराया हात लावी संसाराचं जात बाई. अगदी 2 ओळी ऐकल्यानंतर सुद्धा आम्ही मंत्रमुग्ध झालो. अशा आपला हा खरंच खरंच ठेवा आहे आणि हा आपल्याला जपायचा आहे. निसर्ग हा तुमच्या कवितेमध्ये येतच असतो, तुम्ही हो. म्हणालात तसं. तर आम्हाला निसर्गाच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही रचलेली एखादी तुमची आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी. खरं तर इतक्या आवडीच्या कविता आहेत, पण अगदी परवाच झालेली. कारण निसर्ग म्हटलं की फुलांशिवाय आपण निसर्गाची कल्पनाच करू शकत नाही. फुलांवरती जवळपास 500च्या वर कविता माझ्या रचल्या गेलेल्या आहेत. आणि बकुळी ही आपल्या सगळ्यांची लाडकी, तशी माझीही लाडकी आहे ती. तर एक परवाच अगदी रचली गेलेली की एखाद्या प्रियकरांनी एखाद्या प्रेयसीसाठी त्याच्या बकुळीचा हार गुंफावा, आणि त्या प्रसंगावरती ही छोटीशी कविता आहे. असा गुंफला हार बकुळीचा की मन माझे तू, असा गुंफला हार बकुळीचा की मन माझे तू, नाजूक माझ्या भाव फुलांना प्रीत ते धाग्यातून. एक एक अलगद उचलून घे फुलास हाती रे, एक एक अलगद उचलून घे फुलास हाती रे, प्रेमासाठी प्रवेश देण्या उत्सुक नाती रे. शर्थ एक बघ जपणे त्यातून, शर्थ एक बघ जपणे त्यातून, नाजूकता सांभाळ. वा. मनास इतुके हळवे कर की मग माझा प्रतिपाळ. कोसळले जरी तरु वरातून, कोसळले जरी तरु वरातून, खाली मी भुईवर, वेचून घेना तरल भावना हृदय बकुळीवर. शेवटचं कडवं आहे. आज ओवला गजरा साजूक, आज ओवला गजरा साजूक, हात तुझे गंधित, प्रीत पोचते सुमनातीलही सुमनी अखंडित, प्रीत पोचते सुमनातीलही सुमनी अखंडित. खरंच हा सुमनांचा वर्षाव आपण केलात, प्रेमाचा वर्षाव केलात आणि या काव्यात आम्हीही भिजून गेलो असं आम्हाला वाटतंय. खूप छान, खूपच छान. आपण वेगवेगळे व्याख्यानंही सादर करता, आपण अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं दिली आहेत. तर व्याख्यानं देताना आपले पारंपरिक साहित्याचे विषय आपण कसे उलगडून दाखवता? साधारण ते विषय काय असतात हे आम्हाला ऐकायचं आहे. अगदी. भाषेचा प्रसार करण्यासाठी ज्या ज्या माध्यमांचा वापर करता येईल त्या त्या सगळ्या माध्यमांचा वापर मी प्रभावीपणे करते. अर्थात ती दैवी देणगी आहे की वक्तृत्व, कारण वक्ता दशसहस्रेषु असं म्हटलं जातं की कोणी ठरवून वक्ता होऊ शकत नाही, पण तो गुण कदाचित माझ्या पणजोबांकडनं, हा साहित्याचा सुद्धा गुण मला त्यांच्याकडनं मिळाला आहे. तर मी प्रवचनं, व्याख्यानं, निवेदन, सूत्रसंचालन अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करत असताना मी जेव्हा व्याख्यानांना उभी राहते तेव्हा मला विचारलं जातं की तुम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकता. मी म्हटलं वेदांपासून आजतागायतच्या कुठल्याही विषयावर मी बोलू शकते. वा. कारण वेद असू देत, आपलं वैदिक साहित्य असू देत, त्याच्यानंतरचं लौकिक संस्कृत साहित्य असू देत, या सगळ्यांचा आपल्या जीवनावरती इतका चांगला प्रभाव आहे आजही. कारण ही भाषा, यातलं साहित्य हे कालातीत आहे, त्रिकाला बाधित आहे. त्यावेळेला हजारो वर्षांपूर्वी प्रकट केलेले विज्ञानविषयक विचार, शास्त्रीय विचार, काव्यात्मक विचार, नाट्य असू देत, महाकाव्य असू देत, हे सगळे आजही आपल्याला आल्हाद देतात. त्यामुळे मी वेदांमधल्या स्त्रिया, त्यांनी काय काम केले, म्हणजे माझं वेदकालीन स्त्रीरत्ने नावाचं संस्कृत आणि मराठीत दोन्हीमध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यात मी 32 वेदकाळातील गौरवशाली स्त्रियांचा इतिहास उलगडवून दाखवला आहे. वेदांमध्ये फक्त मंत्र रचणाऱ्या स्त्रिया या म्हणजे फक्त पुरुषांच्या बरोबरीने काहीतरी स्वतःचं स्थान निर्माण करतात असं नाही, तर त्या कित्येक वेळा त्यांच्या पुढे गेलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एक उदाहरण मला सांगायला आवडेल की आपण जे विवाह, आजही आपले विवाह ज्या मंत्रांच्या आधारे लावले जातात त्या विवाहाचे मंत्र एका स्त्रीने रचलेले आहेत. म्हणजे साथिया नावाचा राणी मुखर्जीने अभिनीत केलेला काही वर्षांपूर्वी चित्रपट आला होता, ज्याच्यामध्ये मंगळसूत्र बांधतानाचा मंत्र आवर्जून त्या दिग्दर्शकांनी असा घेतलेला आहे. आणि मला विद्यार्थ्यांनी विचारलं की बाई याचा अर्थ काय हो? मी म्हटलं अरे खूप छान अर्थ आहे. मंगळसूत्र बांधणं किंवा विवाहातल्या कुठल्याही मंत्राला फार सुरेख अर्थ आहेत, फक्त आपल्याला ते माहिती नसतात. तर फार सुंदर तो मंत्र आहे, मी मुद्दाम सांगते. मांगल्य तंतुनानेन मम जीवन हेतुना, कंठे बध्नामि सुभगे त्वं जीव शरदशतम. वा. सूर्या नावाची, सूर्याची कन्या आहे आणि तिने आपल्या विवाहासाठी सगळे मंत्र रचले आहेत
केवढी गौरवाची बाब आहे ही. ती म्हणते तो म्हणतो तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधताना, नवजीवनाची सुरुवात करताना, की हे सौभाग्यशाली स्त्रिये, हा मंगलतंतू मी तुझ्या गळ्यात बांधतो आहे. तो माझ्या दीर्घायुष्याचा कारण आहे, पण तू शतायुषी व्हावीस. इतक्या सुंदर रचना. मी हे सगळं म्हणजे त्यातला ओझोन वायू संदर्भातला विचारसुद्धा मी एका व्याख्यानामध्ये वेदातला प्रकट केला होता. वेदातली राष्ट्रभावना असेल, एकात्मता असेल, त्यापासून ते अनेक विषयांवरती मी बोलत जाते. विषयाला बंधन नाही आहे. आणि मला असं वाटतं की इतकं समृद्ध साहित्य जे संस्कृतात आहे ना, ते अन्य भाषांमध्ये कुठेतरी, जगातल्या सगळ्या भाषांमध्ये सुद्धा क्वचितच आढळेल. त्यामुळे व्याख्यानांमधले माझे विषय हे अगदी मुक्तपणे कोणत्याही विषयावर तुम्ही सांगा, मी बोलेन, या तयारीत असते. क्या बात आहे. खरंच तुम्ही म्हणलात तसं की आपल्याकडचं साहित्य इतकं समृद्ध आहे की आपल्याला इतर कुठल्या भाषांची तशी गरजच पडणार नाही. आणि तुम्ही म्हणलात तसं की वेदकाळात विवाह संस्कारापासून अगदी ओझोन थरापर्यंतचं एवढे विषय, एवढे वैविध्यपूर्ण साहित्य आपल्याकडे, याचा खरंच अभिमान आहे आणि तुम्ही तो मांडता आहात. त्यामुळे आम्हाला अधिक छान वाटतंय. मला याच दृष्टीने अजून एक विचारावं असं वाटतं की मानपत्र हा खरं तर मराठी साहित्यातला एक वेगळा प्रकार. तो लिहिताना काय पद्धतीने लिहिलेला जावा, कारण हा हटके प्रकार आहे आणि आपण तो कसा काय सांभाळलात, काय सांगा? अगदी. मराठीमध्ये सुद्धा, मराठी भाषेच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर मराठी ही जगातली अशी एकमेव भाषा आहे जिच्यामध्ये साहित्य संमेलनं होतात. म्हणजे साहित्य संमेलनं इतक्या सातत्याने दरवर्षी आयोजित करणारी मराठी ही एकमेव भाषा. आणि जगामध्ये असंख्य लोक, म्हणजे 4थ्या क्रमांकावरची ही भाषा आहे की जी सर्वाधिक लोक हिच्यामध्ये रचना करतात, बोलतात. आपल्याला या गोष्टी माहितीच नसतात आणि आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला नसतो. पण मानपत्रांचं लेखन हा खरंच खूप वेगळा प्रकार आहे. आणि काय होतं की भाषेचे अभ्यासक म्हटलं ना की लोकांच्या सगळ्या अपेक्षा असतात. म्हणजे लग्नाकार्यात तुम्ही मंगलाष्टकं म्हणा, इथपासून ते कुठलं नाव ठेवू आम्ही, घरामध्ये बाळ जन्माला आले, छानसं नाव सुचवा ना. तर मला खूप आनंद होतो की लोकांना संस्कृतमधलं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं काहीतरी हवं असतं. तसं मानपत्र मी दोन्ही भाषांमध्ये लिहिते, संस्कृतात सुद्धा आणि मराठीत सुद्धा. तर मानपत्र लिहिणं हा प्रकार थोडा वेगळा, थोडा जबाबदारीचा. कारण मानपत्र हे त्या व्यक्तीच्या आयुष्याचा आलेख असतो थोडक्यात म्हणजे. आणि नुसतं बाह्य नाही, त्याचं अंतरंग त्यात उमटावं लागतं. त्यामुळे मानपत्र लिहिताना मी परिचय एखाद्या व्यक्तीचा वरवरचा मागत नाही नुसता. त्या व्यक्तीला जाणण्यासाठी मी काही दिवस संपर्कात राहते, बोलते त्या व्यक्तीशी. आणि मग मला त्यांच्या हृदयाचा रस्ता मिळतो का हे पाहते. नेमकं एखादा औपचारिक परिचय हा त्यात मांडायचाच असतो, पण अनौपचारिक ती व्यक्ती कशी आहे, तिच्या मनाच्या जवळचे विषय कोणते आहेत, ती माणूस म्हणून कशी आहे. कारण सन्मानपत्र देताना त्या माणसाचा सर्वांगीण आपल्याला ठाव घ्यायचा असतो. आणि अशा प्रकारे मग मी मानपत्र तयार करते, मुद्दे काढते त्यातले महत्त्वाचे सगळे. अंतर्बाह्य व्यक्तिमत्व कसं प्रकट होईल आणि त्या व्यक्तिमत्वाला पूर्ण न्याय मला शब्दांमधनं देता येईल ना, याचा मी पूर्ण विचार करते. आणि माझ्याकडनं लिहिली गेलेली मानपत्र ही जेव्हा वाचून दाखवली जातात कार्यक्रमांमध्ये आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू तरळतात सहजीच, तर मला वाटतं की खूप वेगळा प्रकार, समाधान देणारा प्रकार आणि इतरांचं मनापासून कौतुक करायला मिळतं, हा त्यातला एक खूप स्थायी आनंदाचा भाव आहे. त्यामुळे मला मानपत्र लिहायला मनापासून आवडतं. खूप छान. मंजुषाताई, तुम्ही म्हणालात तसं की त्या व्यक्तीच्या डोळ्यात जे आनंदाश्रू येतात त्याच्यासारखं समाधान नाही, सगळ्या गोष्टी पैशाने नाही मोजता येत. साहित्याचं मला वाटतं हेच मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मानपत्र तुम्ही म्हणलात तसं की तुम्ही खूप बारकाईने निरीक्षण करून या गोष्टी लिहिता. लिहिणं म्हणजे फक्त लिखाण नाहीये, अभ्यास पूर्ण लिहिणं, तरच त्याच्यातून खरा आनंद मिळतोय, हे आपल्याला मंजुषाताईंनी खूप छान उदाहरण देऊन सांगितलं. त्यांच्याबरोबर या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण इथे मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते.
साहित्यिक गप्पा आपण मारतोय मंजुषा ताईंबरोबर आणि या गप्पांमध्ये मला अजून एक प्रश्न त्यांच्यासाठी विचारावासा वाटतो की संस्कृत भाषा आपल्याला जवळची आहेच, फक्त आपण कुठेतरी ते विसरत चाललोय. मला वाटतं संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देता येतात आणि त्या जर दिल्या तर समोरच्या व्यक्तीलाही खूप प्रसन्न वाटेल. तर त्या नेमक्या कशा आहे आम्हाला संस्कृतमधून ऐकायचं आहे. अगदी जन्मदिवसाच्या शुभेच्छा ह्या वेदकाळापासून आपण देतो आहोत. जीवेत शरदशतम या अर्थाने आपण नेहमी ते वापरतोही. पण आता जसं इंग्रजीमध्ये इतर भाषांमध्ये शुभेच्छा देण्याचं प्रस्थ खूपच बोकाळलं होतं, त्या काळात संस्कृतात एक छानसं गीत आलं आहे आणि ते खूप छान आहे. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं. अशी सुरुवात होणार हे गीत आहे 2 कडव्यांचं. फार सुंदर आहे. वा, तुम्ही म्हणलात तसं की जीवेदः शरदः शतम हे आपण वापरतो, अगदी. फक्त हे संस्कृतमध्ये आहे आणि अशी सुरुवात करता येते ह्याची आता तुम्ही आम्हाला ओळख करून दिलीत नव्याने. मला ह्याच दृष्टीने विचारावं वाटतं की मराठी आणि संस्कृत दोन्ही भाषांवर आपल्याला प्रभुत्व गाजवायचं असेल किंवा दोन्ही भाषांचं चांगलं आकलन व्हावंसं वाटत असेल तर कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवेत किंवा संस्कृतमध्ये बोलता येतं का? कारण ते बऱ्याच लोकांना असं वाटतं की फार अवघड आहे, तर ते तुम्ही आम्हाला सोपं करून सांगा. अगदी. बघा, भाषणात भाषा असं म्हटलं जातं. कोणतीही भाषा ही बोलली गेली तर ती टिकते. मग संस्कृतसारखी भाषा आज बोलता येते का? तर हो. म्हणजे जगभरामध्ये संस्कृत बोलणारे लोक आहेत. भारतामध्ये अनेक वर्षांपूर्वी काही दशकांपासून संस्कृत बोलण्याची नवी चळवळ सुरू झालेली आहे आणि संस्कृत भारतीसारख्या या संस्था भारतात, विदेशात सगळीकडे संस्कृत संभाषण कौशल्य शिकवतात. आणि आश्चर्य वाटेल चैताली, 10 दिवसात लोक संस्कृत बोलायला लागतात. त्याचं कारण सांगते मी की संस्कृत ही आपल्या सगळ्यांच्या रक्तात भिनलेली आहे ग. जसा आत्मा असतो ना, त्याच्यापासून आपण विलग होऊ शकत नाही, तसा हा सगळ्या भाषांचा आत्मा आहे संस्कृत. आणि त्यामुळे संस्कृत ही खूप छान वाटते बोलायला, ऐकायला. अशी शांतता देणारी, माधुर्याने भरलेली अशी खूपच गोड भाषा आहे. आणि आपण नुसतं ती गोड आहे गोड आहे म्हणून नाही करणार, लोकांना ती ऐकवली गेली पाहिजे, चांगलं त्याच्यातून बोलता आलं पाहिजे. तर मी तर तुला सांगते माझा अनुभव की मी प्रवचनंसुद्धा संस्कृतातून देते. अरे वा. आणि अगदी सामान्य माणसं ज्यांनी कधीही संस्कृत ऐकलेलं नसतं ते म्हणतात की तुम्ही बोला. म्हणजे मी सुरुवात करते आणि विचारते की आता मी मराठीत बोलेन, तर तेव्हा ते म्हणतात की नाही नाही बाई बोला तुम्ही, इतकं गोड वाटतंय हो. आणि मला असं वाटतं की संस्कृत बोलणं हे कधीच अवघड नाही. ज्या विदेशी भाषा आपण सहज बोलतो, इंग्रजी भाषा आपली मातृभाषा नाही आहे, देशाची भाषा नाही आहे, तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये इतक्या फ्लुएंटली जर बोलत असू तर तितकंच ओघवतं बोलणं आपल्याला आपल्या भाषेत येणार नाही का? त्यामुळे संस्कृतात बोलणं हे खूप सोपं आहे, खूप दिलासादायी आहे, आनंद देणारं आहे, गोडवा निर्माण करणारं आहे आणि मनाला खूप खूप शांतता देणार आहे. खरं आहे, मनाला शांतता देणार आहे आणि प्रसन्न करणार आहे हे आम्हाला जाणवलं, कारण तुम्ही काही उखाणे संस्कृतमध्ये घेतलेत, आम्हाला छान गाणं ऐकवलं. तर या दृष्टीने अजून एक प्रश्न विचारावा वाटतो की हा सगळा इतका प्रदीर्घ प्रवास आपण केलेला आहे, अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालंय, अनेक पुस्तकं प्रकाशित होण्याच्या आत्ता मार्गावरती आहेत, तर हे सगळं करण्यामागे नेमकी प्रेरणा कोणाकोणाची आहे, काय सांगाल? अगदी 25 पुस्तकं म्हणजे पुस्तकांची 25शी असं झालं आहे आता. थोडक्यात प्रकाशित झालेली आहेत 25 पुस्तकं आणि आता पुढे अजून 32 पुस्तकं लिहून तयार आहेत. याच्या मागची प्रेरणा दैवी आहे पहिली, ही तर मी मानतेच. कारण प्रतिभा जी असते ती दैवदत्त जर असेल तर ते साहित्य सहज असतं, आवर्जून काहीतरी आटापिटा करून लिहिलेलं नसतं, र ला र, ट ला ट, प ला प जोडून केलेलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की पहिली प्रेरणा तर मला ही दैवी देणगी लाभली आहे, त्यामुळे मी परमेश्वराचे आभार मानते. सरस्वतीची कृपा आहे, तिचे अखंडित आभार मानते. दुसरी प्रेरणा आहेत माझे आईबाबा, ज्यांनी मला लहानपणापासून साहित्याची, वाचनाची आवड लावली. आणि मी जशी जशी वेडीवाकडी प्रकट होत असेल लहानपणी, अगदी 4थीत असल्यापासून मी कविता करायची आणि त्या कवितांना ती ऐकायची आई माझी, बाबा माझे ऐकायचे. मी वडिलांना दादा म्हणते, तर माझे दादा मला नेहमी म्हणायचे की तुला जे जे येतं ना ते तू मांडत जा. मग मी भाषणांमध्ये भाग घ्यायची, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मला त्यांनी प्रोत्साहन दिलं, आम्हाला सगळ्यांनाच. आणि माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा ते माझी प्रेरणा आहेत कायम, आजही ह्या क्षणाला.
आई वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, की ज्याच्यामुळे मला साहित्य लिहिताना त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं, की या जगातून जाताना मागे तुला काहीतरी ठोस ठेवता आलं पाहिजे. ते फक्त साहित्यच करू शकतं, कारण कवी हा कधीच मरत नाही. त्याचं शरीर जे आहे ते भारती कवेर जयती असं म्हणतात, की त्याची वाणी ही सदैव विजयी होत असते, तो असो अथवा नसो. तर मला असं वाटतं हा खूप मोलाचा संदेश मला माझ्या आईबाबांनी दिला आहे आणि माझ्या अंगात आता साहित्य मुरलं आहे असं म्हणायला हरकत खरं आहे, नाही. आईबाबांनी दिलेला सल्ला आपण खरंच शिरोधार्य मानून त्यानुसार वाटचाल केलीत आणि म्हणून मला वाटतं एवढं साहित्याचा आज आपण ठेवा तयार करून ठेवू शकताय जो पुढे आम्हालाही कामाला येणार आहे. अगदी. मला असंच विचारावसं वाटतं की खरंच साहित्याच्या जोरावरती अनेक करिअरचे पर्याय असतात, फक्त आपण त्याच्यापासून थोडेसे दुर्लक्षित असतो. तर मला असं वाटतं की ह्या दृष्टीने आत्ताच्या मुलांना साहित्याच्या दृष्टिकोनातून किंवा भाषेच्या दृष्टिकोनातून आपण काय मार्गदर्शन कराल किंवा संदेश द्याल? अगदी. समाजामध्ये वावरत असताना उदरभरणं म्हणजे आपल्या जगण्याचा तो मुख्य भाग आहे. त्याच्यामध्ये काही संधी आहेत का भाषांमधनं? तर नक्कीच आहेत. कोणतंही क्षेत्र घेतलं, अगदी तुम्ही वार्ताहर क्षेत्र घेतलं तरी तिथे भाषेचा उत्तम अभ्यास लागतो. विज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा विज्ञानाची एक परिभाषा असते, तिथे सुद्धा तुम्ही भाषेच्या अभ्यासातून प्रवेश करू शकता. संशोधन, शिक्षण, अध्यापन, अध्ययन, निवेदन, सूत्रसंचालन यासारखे कितीतरी करिअर आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाता येतं. इतकंच कशाला, मी तर सांगते की अगदी प्रासंगिक लेखन करणारे आता आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारची प्रसारमाध्यमं किती चांगल्या प्रकारे भाषा, साहित्य यांना वाव देऊ शकत आहेत. तर असं त्या प्रसारमाध्यमांसाठी लिहिणं, पटकथा लिहिणं, काव्यरचना असतील, गीतकार म्हणून ज्यांना दैवी देणगी मिळाली आहे, साहित्याच्या माध्यमातून आपण आता नवीन गीतकार किती पाहतो आहोत की जी अगदी मुलं आहेत, युवा आहेत आणि त्यांचे गीतं येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भाषेतून शासकीय सेवा असू देत, खाजगी व्यवसाय असू देत, स्वतःचे म्हणजे मी तर म्हणते की आयुर्वेदाचा अभ्यास करून प्राचीन आपल्या या ग्रंथांमध्ये आरोग्य, सौंदर्यवर्धन यासारख्या विषयांमध्ये सुद्धा करिअर करता येऊ शकतं. आणि वक्तृत्वासारखा विषय असू देत, कारण वक्ते हे काळातीत असतात, ते काळाच्या पुढे नेऊ शकतात. 100 पुस्तकं वाचून जेवढं ज्ञान मिळत नाही तितकं एका सशक्त व्याख्यानाने किंवा वक्त्याच्या विचार मांडण्यातनं मिळतं. तर मला वाटतं असे असंख्य क्षेत्र आहेत. शासकीय सेवेत तर मी जसं सांगितलं ना की अगदी अनुवादकापासून ते दुभाषकापर्यंत, अगदी गॅझेटेड ऑफिसर, राजपत्रित अधिकाऱ्यापासून ते सचिवांपर्यंत, IAS ऑफिसर्सपर्यंत आपल्याला भाषा आणि साहित्यातनं जाता येतं. आणि साहित्याचा एक वेगळा प्रांत तर प्रत्येकाचा असतोच की साहित्यिक म्हणून. नुकतंच साहित्य संमेलन आपलं पार पडलं. आपल्या लक्षात येतं की असं म्हणतात की विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे एखाद वेळेस राजा हा त्याच्या त्याच्या देशात पूजला जाईल, त्याला आदर मिळेल, पण विद्वान मात्र सगळीकडेच आदराला पात्र ठरतो. तर साहित्यातून अशा अनेक आपल्याला करिअरच्या संधी मुलांना मिळवता येतात आणि त्यांनी तिकडे वळायला हवं. खरंच आहे की मुलांनी तिथे वळायला हवं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं मंजुषाताईंनी इतक्या छान गोड पद्धतीने हे सांगितलं की निश्चितच मुलं याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून आता बघायला लागतील. अगदी जाता जाता एक प्रश्न अजून एक मनात आहे की साहित्य अकादमीसारखा इतका मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार खूप कमी वयात आपल्याला प्राप्त झाला, तर हे सगळं कसं साध्य केलं ते थोडक्यात ऐकायला आवडेल. अगदी. काय असतं की आवड असली की सवड मिळते असं म्हणतात. काही सुरुवातीची जी माझी संसारातली वर्ष होती ती मुलं लहान होती, त्यामुळे मला बैठक अशी मांडून लिहायला वेळ फारसा देता येत नसे. पण जेव्हा मुलं थोडीशी मोठी झाली तेव्हा नोकरी, संसार, मुलं हे सगळं करत असताना सुद्धा काहीतरी ठेवा आपल्याला जगासाठी द्यायचा आहे, ज्याच्यासाठी ईश्वराने कदाचित मला जन्माला घातलं आहे. आणि ती प्रेरणा लक्षात ठेवून आणि मी पुढे वळले. मी साहित्याकडे वळले, तशी लिहित गेले. म्हणाले तसं मराठीतही सगळ्या प्रकारचं लेखन करत गेले आणि संस्कृतातून माझे ग्रंथ अनेक आले. तर जेव्हा मी श्यामची आई, विवेकानंदांवरची पुस्तकं हे सगळं झालं तेव्हा एके दिवशी मनात आलं की आपण अशा सर्वोच्च व्यक्ती ज्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांचं सध्याचं कार्य आपण संस्कृतात का आणू नये? कारण व्यक्ती गेल्यानंतरच तिच्याविषयी सगळं काम करावं हा कुठला प्रघात.
मग मी प्रकाश आमटेंना, प्रकाश दादांना एकदा भेटायला गेले हेमलकशाला आणि त्यांना विचारलं की मला इच्छा आहे की प्रकाश वाटा हे संस्कृतात आणावं. तर प्रकाशदादांनी मला अगदी मोठ्या मनाने एका क्षणात अशी परवानगी दिली की हो, काहीच हरकत नाही, करा. पण ते वाचेल कोणी? कोण वाचेल त्याला? तर मी म्हटलं की प्रकाशदादा, वाचक कमी असले तरी दर्जेदार असतील आणि फक्त भारतात नाही, जगभरात असतील. आणखी एक सांगते म्हटलं दादा, की हे काम मी करते आहे, पण याचा नक्कीच पुढच्या पिढीसाठी खूप मोठा मोलाचा असा हा ठेवा होईल, तर मी करते. 2017 साली हे पुस्तक संस्कृत दिनाच्या निमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या आणि प्रकाशदादा, मंदाताई यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला. कल्पनाही नव्हती की कुठल्या पुस्तकाला आपल्या साहित्य अकादमी वगैरे मिळेल. पण खरं सांगते, ज्यावेळेला साहित्य अकादमीतून फोन आला की तुमच्या पुस्तकाला अशा अशा प्रकारचा हा पुरस्कार या गतवर्षीचा जाहीर झालेला आहे, तेव्हा असं आपण घेतलेली मेहनत अगदी काहीच कालावधीत एक टाकी ज्याला म्हणतो ना, तसा झालेला तो अनुवाद आणि त्यावेळेचे सगळे प्रसंग आणि तो मिळालेला आनंद, हा मला असं वाटलं की हा मराठीतला प्रकाश संस्कृतात जाऊन किती मार्ग खुले करून गेला. आणि प्रकाशाचे असे मार्ग आपल्या सगळ्यांपुढेच साहित्य अकादमीने सुद्धा खुले केले. कारण नव्या पिढीला आता हे कळलं की संस्कृतात आजही लिखाण होत आहे आणि हे समकालीनसुद्धा विषय आपण संस्कृतात मांडले जाऊ शकत आहेत छान पद्धतीने आणि ते इतकं दर्जेदार होऊ शकतं की साहित्य अकादमीने त्याची दखल घ्यावी. मला वाटतं असे पुरस्कार साधारणपणे माणूस थकला, गलितगात्र झाला कीच मिळतात. कधी कधी तर असे पुरस्कार मरणोपांत मिळतात. पण मला असं वाटतं की माझा हा नवा जन्म झाला आहे. आता नव्याने मला हा पुरस्कार मिळाला आहे, तर जबाबदारी वाढली की नुसतं आता इथेच नाही थांबायचं आहे. पुरस्कारासाठी लिहायचं हे कधीच नसतं मनात, पण दर्जेदार लिहायचं हे मात्र व्रत मी कायम ठेवेन. पुढे जे जे काही असेल ते सगळे पुरस्कार मी आपल्या देशाच्या चरणी समर्पित करू इच्छिते. खूप छान, खूप छान. आपण इतक्या छान पद्धतीने बोलता आणि खूप महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही सांगितलीत की बऱ्याच ठिकाणी अशी पुस्तकं त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लिहिली जातात, पण आज आम्हाला खरंच अभिमान वाटतो की हे पुस्तक संस्कृतमध्ये आलं. आपण चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया, पण इथे वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मंजुषाताईंबरोबर आपण साहित्यिक गप्पा मारतोय, तेव्हा त्यांना अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की महाविद्यालयीन जीवन आणि साहित्य या संदर्भात किंवा यांच्या संबंधाने एखादी आठवण आहे का जी आम्हाला सांगता येईल? अगदी. मी पुण्यात सप महाविद्यालयात शिकत होते. माझं 12वी नंतरचं शिक्षण पुण्यात झालं आणि सप महाविद्यालयात असताना एके दिवशी अचानक एक फलक लागला की उत्स्फूर्त काव्यरचना ज्यांना करायची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांनी अमुक अमुक एका कक्षात जमावं. मी सहज त्या कक्षाकडे वळले आणि एक ओळ दिली समस्यापूर्तीसाठी आणि ते काव्य विशिष्ट काही क्षणामध्येच तयार करायचं होतं. ते काव्य रचल्या गेलं आणि अगदी अर्ध्याच तासामध्ये त्याचा पुरस्कार वितरण सोहळा देखील ठेवला गेला. आश्चर्य म्हणजे समोर शांताबाई होत्या. म्हणजे माझ्यासाठी तो इतका मोलाचा क्षण होता की ज्या शांताबाईंना रेडिओवरती ऐकतो, त्यांचं काव्य, त्यांची गीतं, त्या शांताबाईंना मी अशी प्रत्यक्ष काही फुटाच्या अंतरावरनं पाहत होते आणि असं आनंदाने आपल्याला भरून येतं ना, तसं झालं होतं. बरं, माझं वय अगदी, मी प्रथम वर्षाला होते BAच्या, त्यामुळे खूप वय पण असं काही आपलं मोठं नसतं आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये अशा प्रभावशाली व्यक्ती आपल्याला भेटल्या की असं पूर्ण जीवन सफल झाल्यासारखं वाटतं. तसा तो क्षण वाटला आणि सगळ्यात अजून आनंदाचा भाग म्हणजे त्या स्पर्धेत मी पहिली आले. अरे वा. आणि समोर जाऊन शांताबाईच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. तो घेताना शांताबाईंनी पाठ थोपटली आणि म्हणाल्या की जी मुलगी ह्या इतक्या छोट्या वयामध्ये आनंदी आत्म्यांची समष्टी असा कवितेचा शेवट करू शकते, तिचं साहित्यिक भविष्य फार उज्ज्वल आहे. आणि शांताबाईंचे हे शब्द माझ्या आत्म्यावर कोरले गेले. त्यांची ती भेट माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय आहे. त्यांचे आशीर्वाद, त्यांच्यासारखे अनेक साहित्यिक मला पुढे आयुष्यात भेटत गेले. त्या सगळ्या साहित्यिकांची माझ्या पाठीशी असणारी आशीर्वादाची पुंजी, ती शिदोरी मला वाटतं अशी कायम स्मरणात आहे. आणि माणसं जमवणं हा माझा मनापासूनचा छंद आहे. माझ्या आयुष्यात सुदैवाने
चांगली माणसं, अशी कर्तबगार माणसं ज्यांनी मला मुलगी मानलं, कोणीतरी माझ्यासाठी खूप काही साहित्याच्या चांगल्या आकांक्षा व्यक्त केल्या, तर ती माझी महाविद्यालयीन आठवण जी आहे ती खरोखर लोभस वाणी आहे असं मी म्हणेन. खरंच आहे, तुम्ही सांगतानाही आमच्या अंगावर काटा उभा राहिला. अगदी. इतकी सुंदर आठवण आपण सांगितलीत आणि शांताबाई शेळकेंचा खरंच त्यांचं पुन्हा एकदा रूप हो. डोळ्यासमोर उभं राहिलं. अगदी. मला अजून एक आपल्याला विचारावंसं वाटतं की प्रकाश मार्ग हा तर निश्चित फार मोठा उपक्रम आपल्या हातून घडलाय, पण अजून भविष्यात काय ध्येय आहेत, काय स्वप्न आहेत असं मोठं करण्याची? अगदी. मी अनिल काकोडकरांचं चरित्रसुद्धा एक अनुवैज्ञानिक म्हणून, अर्थात ते मराठीत लिहिलं आहे, की विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची जाणीव व्हायला पाहिजे आणि व्यक्ती गेल्यावर नाही तर जिवंत असतानाच ते यायला पाहिजे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याला सुद्धा स्वतः अनिलजी काकोडकर सहकुटुंब उपस्थित होते आणि तो आनंद काही वेगळाच असतो. यापुढे माझं संस्कृत मराठी दोन्ही आणि हिंदीमध्ये सुद्धा लिखाण चालूच राहील. आत्ता सध्या मी सुधा मूर्तींचं 3000 टाके संस्कृतमध्ये करते आहे आणि यापुढे माझी मनीषा अशी आहे की भारतामध्ये ज्या ज्या गौरवशाली व्यक्ती होऊन गेल्या आणि आत्ता सध्या काम करतायत त्यांची चरित्र मला संस्कृतात आणायची आहेत, त्यांचं कार्य मला संस्कृतातून आणायचं आहे. कारण मग ते क्षेत्र कोणतंही असू देत, ते संगीत क्षेत्र असू देत, ते गायनाचं क्षेत्र असू देत, ते विज्ञानाचं क्षेत्र असू देत, ते प्रशासनाचं असू देत, ते राजकीय क्षेत्र असू देत, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचा उंच असा ठेवा, त्यांचं कर्तृत्वाचा हा हिमालय मला संस्कृत भाषेच्या कवेत आणायचं आहे. आणि संस्कृत ही इतकी सोपी आहे, सरळ आहे. म्हणजे जसं असतं ना की साखर गोड आहे, गोड आहे, हे नुसतं सैद्धांतिकरित्या सांगून नाही कळत. ती जेव्हा जिभेवर खरोखर आपल्या अशी तिची चव येते तेव्हा तो गोडवा अनुभवायला येतो. तसं मला लोकांना संस्कृत भाषेचा हा गोडवा माझ्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये पोचवायचा आहे. आणि म्हणून माझ्या पुढच्या ह्या सगळ्या योजना मनामध्ये आहेच आहेत. पुन्हा मराठीतले जे संस्कृतात साहित्य प्रकार नाहीत ते देखील मला संस्कृतमध्ये निर्माण करायचे आहेत नव्याने. संस्कृतातले उत्तम साहित्य प्रकार मला मराठीत सुद्धा आणायचे आहेत. असा 2-3 भाषांमध्ये असा छान सेतू बांधायचा आहे, जो सेतू जसा रामसेतू अजरामर आहे तसा हा साहित्य सेतूसुद्धा अजरामर ठरेल. निश्चित हा अजरामर ठरेल आणि या अख्ख्या वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो. आजचा हा साहित्यिक पारावर खरंच हा विषय इतका मोठा आहे की या गप्पा संपणारच नाहीत. अगदी. पण आपल्याला मात्र वेळेचं बंधन आहे. तेव्हा आमचा हा साहित्यिक पारावर हा विषय कसा वाटला, या गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला जरूर प्रतिक्रियांद्वारे कळवा. आणि तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता या वेगवेगळ्या माध्यमातून. तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया देऊ शकता फेसबुकवर www.facebook.com/dd सह्याद्रीवर, सखी सह्याद्री @gmail.com हा मेल ID आहे, www.youtube.com/dd सह्याद्री, तसंच @dd सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. निश्चित या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. मंजुषाताई खूप वेळात वेळ काढून इथे आल्या आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल सगळ्या टीमकडून आणि सखी सह्याद्री परिवाराकडून मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपण भेटणार आहोत पुढच्या नवीन भागात सखी सह्याद्रीच्या पुढच्या नव्या विषयासह. तोपर्यंत नमो नमः.